मराठी केटरर्स, तेही बँगलोरमध्ये? हो, मलाही असाच शॉक बसला होता जेव्हा मी हे पहिल्यांदा ऐकलं. काही दिवसांपूर्वी एका कॉन्फरन्समध्ये माझी रुपाली दहेकर ताईंशी भेट झाली. गप्पा मारताना त्यांनी सांगितलं की त्या आस्वाद फूड्स नावाची महाराष्ट्रीयन केटरिंग सर्व्हिस चालवतात. हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं, कारण आजकाल कुठल्याही कार्यक्रमाला गेलं की सारखेच पदार्थ दिसतात, पनीर, नान, बिर्याणी. पण ह्या ट्रेंड्सच्या मागे न धावता महाराष्ट्रीयन पदार्थ लोकांपर्यंत पोहोचवणं हे धाडसाचंच काम आहे. कोकम सरबताचा पहिला घोट, तुपाने भरलेली पुरणपोळी, पातवडी रश्श्याचा सुगंध, झुणका भाकरीचा बेत, श्रीखंडाचा गोडवा आणि जेवण झाल्यावर मिळणारं घरचं समाधान. हे फक्त अन्न नाही, ही भावना आहे, आपल्या संस्कृतीची ओळख आहे. खास करून तर काही साऊथ इंडियन लोक तर पूर्ण महाराष्ट्रीयन मेनू ठेवतात. बर्थडे पार्टी जरी असली तरी पण ते ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड ठेवतात. ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. कारण चवीला भाषा नसते आणि आपलेपणाला राज्य नसते. रुपालीताईंनी आस्वाद ही फक्त केटरिंग सर्व्हिस उभी केली नाही, त्यांनी महाराष्ट्रापासून दूर महाराष्ट्राची चव जिवंत ठेवली. सो तुमच्या कुठल्याही कार्यक्रमाला जर तुम्हाला अस्सल मराठी चव हवी असेल तर यू नो whom to contact.